जिथे शक्यता कमी वाटते तिथेच प्रयोग इतिहास घडवतात. फणस म्हटलं की कोकण आठवतं, पण वाशिम जिल्ह्यातील जयपूर येथे एका प्रयोगशील शेतकऱ्याने ही समजूत बदलून दाखवली आहे. डॉक्टर विठ्ठल सरकटे यांनी 4 एकरावर तब्बल 400 फणसाची झाडे लावून कमी पावसाच्या भागातही फळबाग शेती यशस्वी होऊ शकते हे सिद्ध केलं आहे. सिंचन, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि नियोजनाच्या बळावर उभा राहिलेला हा प्रयोग आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. फणस म्हटलं की आठवतं कोकण, पण हाच फणस आता विदर्भातही बहरलाय. वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातले प्रयोगशील शेतकरी डॉक्टर विठ्ठल सरकटे यांनी 4 एकर क्षेत्रात फणसाच्या झाडांची लागवड करून हा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. 2019 मध्ये जयपूर परिसरात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यानंतर त्यांनी फणसाच्या लागवडीचा विचार केला. शेतात आधीपासून असलेल्या एका फणसाच्या झाडाचा अभ्यास केला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून माळरानाच्या जमिनीतही फणसाची लागवड यशस्वी होऊ शकते याची खात्री पटल्यावर त्यांनी दापोलीमधल्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत वेंगुर्ला इथून दर्जेदार रोपांची खरेदी करून लागवड केली. अवघ्या 7 वर्षात या बागेला फळधारणा सुरू झाली असून पहिल्याच हंगामात सुमारे 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळालं आहे. विशेष म्हणजे या फणसाला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी असून ग्राहक थेट शेतात येऊन खरेदी करत आहेत. 2021ला फणस लावलेत. 4 एकरात 400 झाड आहेत. एकरी 100, 20 बाय 20 अंतरावर. आणि गेल्या वर्षी थोडं उत्पन्न निघलं, पण यावर्षी उत्पन्न चांगलं यायला सुरुवात झाली. ते यावर्षी पहिलं वर्षच असल्यामुळे यावर्षी 100 क्विंटल आतापर्यंत माल निघलेला आहे आणि 50 क्विंटल आणखी निघू शकतो. फणसाच्या शेतीसोबतच त्यांनी पूर्वीच्या मनरेगा म्हणजे आताच्या विकसित भारत जी रामजी योजनेच्या माध्यमातून केशर आंब्याची यशस्वी लागवड करूनही वेगळी ओळख निर्माण केली. कमी पावसाच्या भागातही योग्य नियोजन, पाण्याचं व्यवस्थापन आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाच्या मदतीनं फळबागेच्या शेतीत यश मिळवता येतं हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं. आज डॉक्टर सरकटे यांच्या या प्रयोगामुळे परिसरातले अनेक शेतकरी फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा नवा पर्याय शेतकऱ्यांसमोर उपलब्ध झालाय. डॉक्टर विठ्ठल दशरथ सरकटे साहेब यांनी जे हे फणसाची बाग वगैरे इथे केलेली आहे, त्यामुळे आम्हाला या फणसाचं म्हणजे फणस आम्ही पूर्वी तर बघितलंच नव्हतं कशा पद्धतीचं असते ते. यावर्षी आम्हाला ते फणस मिळतात आणि इथे आम्हाला फणस केव्हाही लागलं तेव्हा नेऊ शकतो. इथून मार्केटला पण फणस जातो. तर ही जमीन अतिशय भरकाड अशा पद्धतीची जमीन होती, परंतु त्यांनी खूप अतिशय मेहनत करून आणि त्यामध्ये चांगले काबाड कष्ट करून ही जमीन अशा प्रकारची उदयास आणलेली आहे. आपण आतापर्यंत बऱ्याच फळांची गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यापैकीच एक कोकणात मिळणारं फळ म्हणून आपण ओळखतो ते आहे फणस. ते आपल्या गावामध्ये कुठेतरी आपल्याला मिळतंय ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या पद्धतीने आपल्या जयपूर गावामध्ये डॉक्टर सरकटे साहेब यांनी फणसाची खूप चांगल्या प्रकारे शेती पिकवलेली आहे. जी गोष्ट कोकणात आपल्याला बघायला मिळत होती ती आपल्या गावामध्ये आपल्याला मिळत आहे. विदर्भातल्या वाशिम सारख्या जिल्ह्यात फणसासारख्या दीर्घकालीन पिकाचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळत असून विविध शासकीय योजनांचाही लाभ उपलब्ध करून दिला जातोय. आम्ही इथे डॉक्टर विठ्ठल निवृत्ती सरकटे यांच्या शेतामध्ये MRGS अंतर्गत आम्ही आंबा लागवड दिली. त्याचप्रमाणे आम्ही फणस त्यांच्या शेतामध्ये 2021 साली त्यांनी लागवड केली व ते आज विक्रीला आलेले आहे. असेच वेगवेगळे प्रयोग आम्ही या डॉक्टर विठ्ठल सरकटे किंवा बाकी शेतकरी यांच्या मार्फत आम्ही प्रत्येक वेळेस करत असतो. बरेच शेतकरी आता फणस या पिकाकडे वळण्याच्या याच्यात आहेत आणि योजनेमध्ये पण फणस आता हे झालेलं आहे सर. त्याच्यामुळं इन्क्लूड झाले असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आता फणसाचे किमान नाही तरी एक एकर तरी आम्ही याच्या पुढे सुरुवात करू. कोकणापुरता मर्यादित असलेला फणस आता विदर्भातही बहरलाय. योग्य नियोजन, आधुनिक शेती आणि नाविन्याचा ध्यास असेल तर शेतीत नवे प्रयोगही यशस्वी होऊ शकतात. याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर विठ्ठल सरकटे यांची ही फणस बाग. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.